नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज मी काढणार आहे 3x3 डॉट देऊन स्वस्तिक काढणार आहे। त्याच्याबरोबर त्याला थोडी डिझाईन करून स्वस्तिकची सुंदर अशी रांगोळी तयार करणार आहे। तर बघा, मी 3x3 डॉट देऊन घेतलेले आहेत आणि अशा लाईन मारून स्वस्तिक काढणार आहे। आपल्याला तर माहितीच आहे स्वस्तिक कसा काढतात तो, तरीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये स्वस्तिकचे महत्त्व आणि स्वस्तिक रांगोळी का काढली जाते हे मी सांगणार आहे। स्वस्तिक ही रांगोळी हिंदू संस्कृतीत मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यात, सणावारांना, पूजेच्या ठिकाणी स्वस्तिक हे आवर्जून काढले जाते। ब्राह्मण लोक पण बघा, सुरुवातीला आले की पहिली चौरंगाखाली, पाटाखाली स्वस्तिक काढले जाते। तसंच उंबरट्यावर पण स्वस्तिक काढले जाते, कारण स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, सुख समृद्धी नांदते, देवतांचे आशीर्वाद मिळतात। स्वस्तिकाच्या 4 भुजा असतात। 4 भुजा म्हणजे 4 वेद मानले जातात, जे ऐश्वर्य, ज्ञानसंपदा, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। बघा, मी या स्वस्तिकाला थोडीशी डिझाईन काढून छान अशी रांगोळी त्याची रेडी होणार आहे। आजूबाजूला त्या स्वस्तिकाच्या 4 भुजा आहेत त्या जॉईन केलेल्या आहेत आणि बाजूला थोडासा असा पानाचा शेप देऊन सुंदर अशी त्याची रांगोळी तयार होणार आहे। पण ही रांगोळी छोटी काढली तरी देवघरासमोर म्हणा किंवा पाटासमोर म्हणा, छोटीशी रांगोळी काढली, स्वस्तिक स्वरूपात काढली की छान दिसणार आहे। आपण स्वस्तिक काढला की नेहमीच त्याच्यावर हळदी कुंकू टाकतो, तर ह्या रांगोळीमध्ये म्हणून कलर भरून त्यांना आणखी सुशोभित करण्याचा प्रयत्न करणार आहे। थोडक्यात काय, तर स्वस्तिक रांगोळी ही केवळ सजावट म्हणून नाही काढली जात, तर ती काढण्यामागे त्याचं काहीतरी महत्त्व आहे। त्याची कारणं आहेत जे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणतात आणि प्रत्येक शुभ कार्यात म्हणून स्वस्तिक काढला जातो। एक आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे जी घराला पवित्र आणि सुरक्षित ठेवते। म्हणून प्रत्येक शुभकार्य व्यवस्थितरित्या पार पाडावं, त्याच्यात पॉझिटिव्हिटी राहावी, त्याच्यासाठी स्वस्तिकची रांगोळी काढली जाते। तर अशा प्रकारे ही मी स्वस्तिकची रांगोळी काढलेली आहे। त्याला थोडी डिझाईन बनवून त्याची सुंदर अशी रांगोळी रेडी केलेली आहे। तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली तर ती मला कमेंट करून सांगा। स्वस्तिकची रांगोळी काढली, स्वस्तिक काढला पाटाखाली वगैरे, चौरंगाखाली वगैरे की त्याच्यावर बघा हळदी कुंकू टाकलं जातं। हळदी कुंकू टाकल्याशिवाय स्वस्तिक कंप्लीट होतच नाही, त्याच्यासाठी त्या स्वस्तिकावर हळदी कुंकू टाकला जातो। त्याच्यामुळे माझ्याकडे आता रेड कलर अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी ग्रीन कलर वापरलेला आहे। तर त्यामध्ये आपण येलो आणि ग्रीन कलर भरून ती स्वस्तिकची रांगोळी रेडी करणार आहोत। तुम्हाला स्वस्तिकची रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल, रांगोळी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।